श्री स्वामी समर्थ. तूळ राशी 16 ते 30 जून पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. जून महिन्याचा उत्तरार्ध तुमच्या आयुष्यात आनंद, प्रगती आणि नव्या संधी घेऊन येणार आहे का? करिअरमध्ये अपेक्षित यश आणि मानसन्मान मिळेल का? आर्थिक बाबतीत लाभाचे योग निर्माण होतील की खर्च वाढतील? कुटुंबातील नातेसंबंध अधिक दृढ होतील का? प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल का? विद्यार्थ्यांच्या मेहनतीला यशाचे फळ मिळेल का? आरोग्याच्या बाबतीत कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ तूळ राशीचे पंधरवड्याचे राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जून महिन्याचा उत्तरार्ध तूळ राशीच्या व्यक्तींसाठी समतोल, सकारात्मक बदल आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. या काळात तुमच्या सौम्य स्वभावाचा, मुत्सद्दीपणाचा आणि योग्य निर्णय क्षमता यांचा तुम्हाला मोठा फायदा होईल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या कामांना गती मिळेल. काही महत्त्वाच्या व्यक्तींचा सहवास लाभू शकतो, ज्यामुळे भविष्यातील प्रगतीचे मार्ग खुले होतील. नातेसंबंध, करिअर आणि आर्थिक बाबतीत योग्य समतोल राखल्यास अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतात. मनातील संभ्रम कमी होऊन आत्मविश्वास वाढेल आणि पुढील वाटचालीसाठी नवी ऊर्जा मिळेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या क्षेत्रात हा पंधरवडा प्रगतीचा आणि सकारात्मक घडामोडींचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कल्पना आणि काम करण्याची पद्धत इतरांना प्रभावित करू शकते. नवीन प्रकल्प, नवीन जबाबदारी किंवा पदोन्नती संदर्भात चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक मिळतील आणि जुन्या ग्राहकांशी संबंध अधिक मजबूत होतील. भागीदारीच्या व्यवसायात परस्पर विश्वास वाढल्यामुळे चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. नवीन व्यवसाय विस्ताराचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा पंधरवडा लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. काही व्यक्तींना मालमत्ता, गुंतवणूक किंवा इतर आर्थिक व्यवहारातून लाभ मिळण्याचे संकेत आहेत. मात्र अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. चैनीच्या वस्तूंवर जास्त खर्च करण्याची प्रवृत्ती टाळा. योग्य आर्थिक नियोजन केल्यास भविष्यातील आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत होईल. बचतीला प्राधान्य दिल्यास मानसिक समाधान मिळेल. कौटुंबिक जीवन. कुटुंबातील वातावरण प्रेमळ आणि आनंदी राहील. घरातील सदस्यांमध्ये एकोपा वाढेल. काही जुन्या गैरसमजुती दूर होऊन नातेसंबंध अधिक दृढ होतील. घरात एखाद्या शुभ कार्याचे नियोजन होऊ शकते. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभदायक ठरतील. भावंडांशी असलेले संबंध अधिक घट्ट होतील. मुलांच्या प्रगतीमुळे आनंदाची बातमी मिळू शकते. कुटुंबासाठी घेतलेले निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने हा काळ अत्यंत अनुकूल राहू शकतो. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. नात्यातील गैरसमज दूर होतील आणि विश्वास वाढेल. अविवाहित व्यक्तींना नवीन नात्याची सुरुवात होण्याचे संकेत आहेत. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. काही जोडपी भविष्यासंबंधी महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. प्रेम व्यक्त करताना प्रामाणिकपणा आणि संयम ठेवणे आवश्यक राहील. नात्यातील गोडवा आणि भावनिक जवळीक वाढण्याची शक्यता आहे. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत सामान्यतः हा काळ चांगला राहील. मात्र कामाचा ताण आणि मानसिक दबाव यामुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप आणि संतुलित आहार याकडे विशेष लक्ष द्या. त्वचा, पचनसंस्था किंवा सर्दी खोकुल्याशी संबंधित किरकोळ तक्रारी जाणवू शकतात. नियमित व्यायाम, योग आणि प्राणायाम यांचा लाभ होईल. पाणी पुरेसे प्या आणि बाहेरील अन्नपदार्थांचे सेवन कमी करा. मानसिक शांतता राखण्यासाठी ध्यानधारणा उपयुक्त ठरेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचे समाधानकारक फळ देणारा ठरू शकतो. अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यास यश मिळेल. नवीन विषय समजून घेण्यात प्रगती होईल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल आणि शैक्षणिक क्षेत्रात चांगली प्रगती दिसून येईल. सामाजिक आणि धार्मिक क्षेत्र. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे. लोक तुमच्या विचारांना आणि सल्ल्याला महत्त्व देतील. नवीन ओळखी भविष्यात लाभदायक ठरू शकतात. एखाद्या सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका निभावण्याची संधी मिळेल. समाजातील प्रतिष्ठा वाढेल. धार्मिक कार्यांमुळे मानसिक समाधान मिळेल. तुमच्या सकारात्मक स्वभावामुळे अनेक लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. प्रवास. या पंधरवड्यात काही महत्त्वाचे प्रवास घडू शकतात. कामानिमित्त किंवा वैयक्तिक कारणांमुळे केलेले प्रवास लाभदायक ठरतील. नवीन लोकांशी संपर्क वाढेल आणि त्यातून भविष्यातील संधी निर्माण होऊ शकतात. एखाद्या जुन्या योजनेला पुन्हा गती मिळू शकते. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. काही व्यक्तींना दूरच्या ठिकाणाहून आनंदाची बातमी मिळू शकते. भविष्यातील यशासाठी मजबूत पाया तयार करण्याचा हा काळ ठरेल.
उपाय: दर शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करा. ओम श्रीं महालक्ष्मी नमः मंत्राचा जप करा. गरजू व्यक्तींना पांढऱ्या वस्तूंचे दान करा. घरात सुगंधी वातावरण आणि स्वच्छता ठेवा. वादविवाद टाळून शांततेने निर्णय घ्या. नातेसंबंध जपण्यावर भर द्या. श्री स्वामी समर्थांचा नामजप नियमित करा. हा पंधरवडा तुळ राशीच्या व्यक्तींसाठी समतोल, प्रगती आणि आनंद घेऊन येणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात चांगल्या संधी मिळतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याचे संकेत आहेत. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि नातेसंबंध अधिक दृढ होतील. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि जवळीक वाढेल. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळू शकते. आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास हा काळ उत्साहवर्धक ठरेल. तुमची समजूतदार वृत्ती, योग्य निर्णय क्षमता आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर हा पंधरवडा यश, समाधान आणि प्रगती देणारा ठरू शकतो. धन्यवाद.